शिवसेनेचे नेते अनिल देसाई आपल्या सोबत आहे। सर, आजचा दिवस किती मोठा आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि महाविकास आघाडीसाठी सुद्धा आणि इंडिया अलायन्ससाठी सुद्धा, कारण तुम्ही इथून उमेदवार आहेत अशी सुद्धा चर्चा आहे, काय म्हणाल? अजून उमेदवारीची घोषणा व्हायची आहे, त्यामुळे अगदी याला जाणं ठीक नाही। परंतु काल राहुल गांधींची यात्रा, त्याची सांगता, न्याय जोडो यात्रा, भारत जोडो त्याच्यासाठीची यात्रा, त्याची सांगता काल झाली। आज इथं या स्टेजवर, या व्यासपीठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि इंडिया अलायन्सचे सर्व नेते, राहुल गांधींपासून ते सगळे आज इथे येत आहेत विविध पक्षांचे, आणि प्रचंड गर्दीचा महासागर तुम्ही पाहताय। त्यामुळे इंडिया अलायन्सच्या या लोकसभेच्या प्रचाराचा नारळच का म्हणा की इथे वाढवला जाईल। पण सत्ताधारी टीका करतात, सत्ताधारी म्हणतात आमच्यासाठी आजचा काळा दिवस आहे। उद्धव ठाकरेंनी त्यांना सावरकर स्मारकामध्ये पण न्यावं, त्यांच्यासाठी म्हणतात ना। बघा, ते काय म्हणतात त्याच्याशी घेणं देणं नाही। जनतेला काय म्हणत आहे, जनता तिथे तुम्हाला दिसते आहे, आणि त्या जनतेला तुम्ही विचारा, म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं बाकीच्या सभांमध्ये किंवा बाकीच्या बैठकांमध्ये लोकांना आणलं जातं तसे आले आहेत का? स्वतः लोक आली आहेत, वाहनं कुठे आहेत, कोण कुठे आहेत, चालत येत आहेत, जो ट्रान्सपोर्ट मिळेल त्यातनं येत आहेत। त्यामुळे गर्दीचा महापूर तुम्ही इथे बघायला मिळतो। एक जे वारंवार बोललं जात होतं की काँग्रेसची हवा निघून गेली आहे, इंडिया अलायन्सची हवा निघून गेली आहे, या सगळ्यांना चपराकी आणि उत्तर आहे सडेतोड। आता उत्तरं तर आहेतच, आणि निवडणुकीचं घोडा मैदान आता जवळ आहे, त्यामुळे लोकांचं हे दिसेलच, तुम्ही बघताय लोकांचा प्रतिसाद। फडणवीसांनी एक टीका केली आहे, फडणवीस म्हणतात की मी 2.5 वर्षानंतर आलो, पण मी 2 पक्ष फोडून आलो। ते बोलले ना, शेवटी म्हणजे पक्ष फोडणं हे त्यांची संस्कृती झालेली दिसते, त्यामुळे ती त्यांना लखलाभ हो। जनतेच्या मनात काय आहे, सर्वसाधारण लोकांचं म्हणणं काय, मतदार काय म्हणतोय ते आपल्याला दिसेल। कुटुंबवाद होता म्हणून ठाकरेचा पक्ष फुटला, पवारांचा पक्ष फुटला, कारण त्यांना आदित्य ठाकरे आणि सुप्रियाताईंना लीडर बनवायचं होतं असं पण म्हणतात। त्या गोष्टी खऱ्या नाही आहेत, ज्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आहेत त्या बोलणं यांचं स्वाभाविक आहे, त्यामुळे यांचं। तर आपण पाहतो या ठिकाणी अनिल देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।